नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे इंद्रा म्हणत असते, की सगळी कामं मीच केली. सगळा स्वयंपाक तयार केला. त्याच्यानंतर ओटासुद्धा पुसून कचरा वगैरे काढून घेतला. तरीसुद्धा शॉपिंगवरून अजून आलेली नाहीये. कधी येणार आहे काय माहिती? काय एवढी शॉपिंग करते? तेवढ्यातच मुक्ता आता घरी आलेली असते. ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते. इंद्रा तिला म्हणत असते, "आलात का तुम्ही सूनबाई? अहो काय करू तुमच्यासाठी पाणी आणू की तुमचे पाय चेपून देऊ? सगळा स्वयंपाक मीनीच केलाय तरीसुद्धा तुला लवकर येता येत नाही का? बरं जा आता माझ्यासाठी जरा चहा तरी कर, की तो सुद्धा मीच माझ्या हाताने करून घेऊ." तेव्हा मुक्ता आता चहा करायला जाते, पण जे काही घडलेलं असतं दिवसभरामध्ये तेच तिला सगळं आठवत असतं. कविताने सांगितलेलं असतं, की तुमच्यावरती कुणीतरी कंप्लेंट केली आहे, सत्यम नावाच्या पेशंटने. तेव्हा इथे आता दुर्लक्ष झाल्यामुळे चहा आता उतून जातच असतो. तेवढ्यातच आता सगळा चहा आता गॅसवरती उतू जातो. तेव्हा इंद्रा तिथे येते आणि म्हणते, "अगं काय करतेस तू? गॅस जरा बंद कर. कुठे लक्ष कुठे आहे तुझं?" तेव्हा मुक्ता सॉरी म्हणत असते. तेव्हा इंद्रा म्हणते, "काय गं सॉरी म्हणतेस तू? तुझं घरामध्ये लक्षच नसतं. तुझ्या दवाखान्यामध्ये कसं काम करतेस काय माहिती? तुझ्याकडे पेशंट येतात, त्यांचा दात बरोबर काढतेस ना तू, की त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्षच करतेस?" तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, "आता काय झालं तुला रडायला? काय शिव्या दिल्या तुला? हे बघ बाई, मी काही तुला बोललेलं नाहीये. हे रडायचं नाटक माझ्याजवळ करू नकोस. चहाकडे लक्ष देता येत नाही का तुला?" तेव्हा इथे बापू म्हणत असतात, "अगं इंद्रा काय झालंय तुला? चहा उतू गेला म्हणून काय झालं? त्याच्यावरून एवढं का बोलतेस तू सुनबाईला?" तेव्हा इंद्रा म्हणते, "तुम्ही मला चुकीची बोला. हिच्या आईने फक्त हिला शिक्षण दिलं, बाकी हिला काही शिकवलेलं नाहीये." बेजबाबदारपणा नुसता. तिथे सुद्धा दवाखान्यामध्ये पेशंटचा चुकीचा दात काढत असेल ही. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, की "मम्मी तुम्ही मला वाटेल ते बोला, पण प्लीज मला बेजबाबदार म्हणू नका. मी बेजबाबदार नाही आहे." आणि मुक्ता खूप रडायला लागते आणि तिथून निघून जाते. तेव्हा इंद्रा म्हणते, "आता हिला एवढं रडायला काय झालं याच्यामध्ये?" तेव्हा सागर येतो आणि म्हणतो, "आई तू काय बोलतेस याचं जरा भान तरी ठेवत जा. अगं खरोखर त्या जरा टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं लायसन्स रद्द होणार आहे. तुला माहिती आहे का?" तेव्हा इथे इंद्रा म्हणते, की "मला असं वाटतं हिने काहीतरी चुकीचं केलं असेल. चुकीचा दात काढला असेल ना म्हणून पेशंटने हिच्यावरती कंप्लेंट केली आहे." बरोबरच केले पेशंटने. तेव्हा इथे बापू म्हणतात, की "सागऱ्या जा तू, जा सूनबाईला समजाव जा. या इंद्राला काही कळत नाही, कधी काय बोलायचं ते. माणसाचं जरा मूड तरी बघून बोलायचं ना." तेव्हा इथे आता मुक्ता रडत बसलेली असते. तेवढ्यात सागर तिथे येतो आणि म्हणतो, "अरे देवा, जर सईने किंवा तुमच्या लहान पेशंटने तुम्हाला बघितलं ना असं मूळमूळ रडताना, तर ते काय विचार करतील?" आणि सागर आता मुक्ताला पाणी प्यायला देतो. सागर म्हणतो, "मुक्ता, हे बघा तुम्ही रडत बसू नका. मला खरंच तुमचा खूप जास्त अभिमान वाटतो. अहो तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही खरं तेच बोलता. कधीही दुसऱ्यासाठी तुम्ही खोट्याची साथ देत नाही. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही समोर बोलता, परखडपणे मांडता, सत्याची बाजू घेता. मग आता अशा मुळमुळ रडत का बरं बसल्यात? तुम्ही स्वतःसाठी उभ्या राहा, लढा. जे तुमच्यावरती असे आरोप करतायत ना, त्यांना जाब विचारा, की तुम्ही कुठल्या बेसिसवरती माझं लायसन्स रद्द करताय. तुम्ही खंबीरपणे उभ्या राहा. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तसंही तुम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. मग तुम्हाला रडत बसायची गरज नाहीये. जा त्यांना जाब विचारा." तेव्हा मुक्ता म्हणते, "मी गेले होते ना त्या असोसिएशनमध्ये त्यांना जाब विचारण्यासाठीच. 1-1.5 तास मला बसून ठेवलं होतं. माझ्या मागून लोकं येत होते आणि त्यांची कामं करून जात होते. शेवटीला मी केबिनमध्ये गेले आणि म्हणाले, की "धिस इज नॉट डन. हे तुम्ही चुकीचं करताय. धिस इज नॉट प्रोफेशनल." तेव्हा मुक्ता म्हणते, की "ते मला काय म्हणाले माहिती आहे? तुम्ही जे काही केलंत ना ते प्रोफेशनल नाही आहे. तुम्ही एका माणसाचा विनाकारण दात काढून टाकला. तुमच्या या वागण्याची आम्हा सगळ्यांना लाज वाटते. गेट आउट." आणि माझ्या तोंडावरती ते सरळ निघून गेले. तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा सागर म्हणतो, की "हे बघा, मी तुमच्याबरोबर आहे ना. आपण दोघं जण मिळून याच्यावरती काहीतरी मार्ग काढूया." तेव्हा सागर म्हणतो, "मुक्ता, तुम्ही एक चांगली मुलगी, तुम्ही एक चांगली आई आणि कुणी काही म्हणू दे, तुम्ही एक चांगल्या सून आणि तुम्ही चांगल्या वहिनीसुद्धा आहात. बायको, मैत्रीण, तुम्ही सगळं काही बेस्ट आहात. तुमच्याकडून अशी चूक कधीच होऊ शकत नाही. तुम्ही दुसऱ्यांचा एवढा विचार करता, मला माहिती नाही आहे का? आणि ते लोकं कोण आहे तुमचं लायसन्स रद्द करणारे? अहो डॉक्टर होणं काही खायची गोष्ट आहे का? तुम्ही एवढ्या मोठ्या डॉक्टर आहात." तेव्हा इथे मुक्ता म्हणते, की "बाबासुद्धा हेच म्हणायचा, की डॉक्टर होणं काय खायची गोष्ट आहे का? मला कुणी बघायला यायचं तेव्हा त्यांना हेच सांगायचे. आणि माझ्या आईवडिलांनी एवढं कष्टाने मला डॉक्टर बनवलं आहे, एवढे सॅक्रिफायसेस केलेत. कमी पगारातसुद्धा माझी फी आधी भरायचे माझे बाबा, आई. एवढ्या लहान घरामध्ये राहायचो. माझ्या बाबांची झोप मोडवायला नको, आईची झोप मोडवायला नको, म्हणून मी किचनमध्ये बसून रात्रभर अभ्यास करत होते. खरंच मी खूप मेहनत घेतली आणि जर माझं लायसन्स आता रद्द झालं ना, त्या खोट्या
आरोपामुळे तर मी काय करू? हे बघा सागर, जर त्या लोकांनी माझं लायसन्स माझ्याकडून काढून घेतलं, तर मला वेळ लागायची पाळी येईल. मी हे इमॅजिनच करू शकत नाही आहे, की मी डॉक्टर नाही आहे. माझी जर ओळख माझ्याकडून कुणी काढून घेतली, तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय ना, त्या माणसाला मी सोडणार नाही. त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. त्या माणसाला मी शिक्षा देणारच. तेव्हा सागर म्हणतो, "हे बघा, तुम्ही एकट्या नाही आहेत. मी आहे ना तुमच्याबरोबर. आपण दोघंजणं मिळून त्याला शिक्षा देऊया. तुम्ही काळजी करू नका." तेव्हा इथे आता सागर मुक्ताला सांभाळत असतो. तर इथे हर्षवर्धन म्हणत असतो, की "सावनी जरा न्यूजपेपर दे ना." तेवढ्यातच तिथे सत्यम येतो आणि म्हणतो, "अरे आजची न्यूज आहे ना मी तुला देतो. मिसेस मुक्ता सागर कोळी यांचं लायसन्स आहे ना, ते अनिश्चित कालासाठी आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि ही आहे आजची न्यूज." ही न्यूज ऐकल्यानंतर हर्षवर्धन आणि सावनीला खूप आनंद होतो. तेव्हा सावनी म्हणते, "अरे वाह! ही तर खूपच जास्त छान न्यूज आहे. आता ती मुक्ता आहे ना, तिला कळेल की माझ्याशी पंगा घेतल्यानंतर काय होतं ते. ती सुद्धा रस्त्यावर येणार आणि तिच्या पाठोपाठ सागरसुद्धा रस्त्यावरतीच येणार." तर इथे सागर आणि मुक्ताने जी शॉपिंग केलेली असते घरातल्या लोकांसाठी, ती आता सागर घेऊन आलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, की "सागर, आपली शॉपिंग राहिली आहे, तुम्ही काळजी करू नका, मी घेईन आपल्यासाठी सगळं." तेव्हा सागर म्हणतो, "काळजी करू नका, आपण दोघंजणं मिळून घेऊ. आधी घरातल्या लोकांना जे काही आणलेत ना, ते तुम्ही द्या." तेव्हा सागर म्हणतो, "बरं मी अंघोळीला जातोय." तेव्हा मुक्ता म्हणते, "सागर, अंघोळीला जा, पण बाथरूमचा दरवाजा आहे ना, त्याचा लार्ज खराब झालेला आहे. तेव्हा तुम्ही तो दरवाजा घट्ट लावून घेऊ नका." तेव्हा सागर म्हणतो, "अहो पण कुणी आतमध्ये आलं तर मी काय करू?" तेव्हाच इथे मुक्ता म्हणते, "एक काम करा, शिट्टी वाजवत अंघोळी करा." सागर म्हणतो, "तुम्ही मस्करी करताय का?" मुक्ता म्हणते, "नाही, मी अजिबात मस्करी करत नाही, मी फक्त तुम्हाला सोल्युशन दिलं." तर इथे आता सावनीने वकील बोलावलेला असतो आणि ती म्हणत असते, की "बघा ना, त्या मुक्ता कोळीने माझ्या दीराचा दात काढला, तो सुद्धा हेल्दी दात." तेव्हा इथे सत्यम नाटक करत असतो आणि म्हणतो, "हे बघा हो, माझा चांगला दात काढून टाकला. माहिती आहे मला किती त्रास होतोय त्या सगळ्यामुळे आणि मला मारलंसुद्धा." तेव्हा वकील म्हणत असतात, "तुम्हाला मारलंसुद्धा? हे खूपच जास्त चुकीचं आहे." तेव्हा सावनी म्हणते, "हो ना, मारहाण केली त्यांना." तेव्हा ती म्हणते, की "कोण होतं तुम्हाला मारणारं?" तेव्हा सत्यम म्हणत असतो, की "स्टाफपैकी कुणीच नव्हतं, फॅमिली मेंबर होतं बहुतेक. त्याने मला खूप मारलं. त्याच्यामुळे ही केस स्ट्राँग होऊ शकते ना आणि मला न्याय मिळू शकतो ना?" तेव्हा इथे वकील म्हणत असतात, "तुम्ही काळजीच करू नका. ही खूप मोठी स्ट्राँग केस होऊ शकते आणि तुम्हाला न्यायसुद्धा मिळू शकतो. मुक्ता सागर कोळीचं लायसन्स कसं रद्द होत नाही ना, याकडे मी बरोबर लक्ष देते." तर इथे आता सावनी म्हणत असते, की "मुक्ता, आता तुझं आयुष्य बरबाद केलंच म्हणून समज." तर इथे इंद्रा आणि बापू येतात. इंद्रा म्हणते, "अरे वाह! एवढी शॉपिंग केली आहे, की स्वतःसाठीच केली आहेस की आमच्यासाठी सुद्धा केली आहे?" तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही आई, म्हणजे आमच्यासाठी मी शॉपिंग केलेलीच नाही आहे. ही सगळी शॉपिंग तुमच्यासाठीच आहे." तेव्हा मुक्ता म्हणते, "बापू बघा ना, तुम्हाला हा कुर्ता आवडला आहे का?" तेव्हा बापू म्हणतात, "खूप छान आहे." तेव्हा इथे इंद्राला सुद्धा तिची साडी दिली जाते. मुक्ता म्हणते, "मम्मी, तुमच्यासाठी मी ही साडी खरेदी केली आहे." तेव्हा इंद्राला ती साडी काही आवडलेली नसते. तिचा चेहराच पडतो. मुक्ता म्हणते, की "मम्मी, तुम्हाला ही साडी आवडली नाही आहे का?" तेव्हा इथे इंद्रा म्हणते, "नाही, ठीक आहे." आणि ती साडी ठेवून तिथून जात असते. तेव्हा इथे बापू म्हणतात, "अगं इंद्रा, असं काय करतेस? सूनबाई काहीतरी विचारते ना." तेव्हा इंद्रा म्हणते, "मी अशा साड्या नेसते का? तुम्हाला माहिती आहे ना मला झगामगा लागतं सगळं. तसंही मी बिल्डिंगच्या पूजेसाठी पण मी अशी साडी नेसत नाही. ती मी लग्नाला काय नेसू? मला ही साडी आवडलेली नाही आहे." तेव्हा बापू म्हणतात, "अगं पण सूनबाईने एवढे प्रेमाने आणली आहे ना, तिला काय माहिती? मला माहिती आहे तुला कशा साड्या लागतात." तेव्हा इथे इंद्रा म्हणते, "पण सागऱ्या होता ना बरोबर, त्याने घ्यायची ना माझ्या आवडीची साडी." तेव्हा मुक्ता म्हणते, "नाही मम्मी, असं नाही आहे. सागरने तुमच्यासाठी दुसरी साडी काढली होती, पण मी म्हणाले की मम्मीला जरा जास्त एक्सपेन्सिव्ह, म्हणजे जरा जास्त महागडी साडी घ्या, म्हणून तुमच्यासाठी ही साडी घेतली." तेव्हा इंद्रा म्हणते, "तू म्हणालीस ना, म्हणूनच माझ्या पोरांनी माझ्यासाठी साडी घेतली नसेल. ही साडी मला काय आवडलेली नाही आहे." आणि इंद्रा आता तिथेच ती साडी ठेवते आणि निघून जाते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सागरने आता कुलकर्णी वकिलांना बोलावलेलं असतं आणि सागर म्हणत असतो, की तो माणूस कोण आहे? त्याला लवकरात लवकर शोधून काढा, त्याला हजर करा. त्याचा मोटिव्ह काय आहे? त्याच्याबरोबर कोण आहे? तो कुणासोबत काम करतो? त्याचं प्रोफेशनल काय आहे? सगळं शोधून काढा. तर इथे आता सावनीने एक बॅग दिलेली असते आणि ती कार्तिकला म्हणत असते, "ही बॅग तुम्हाला काही करून आता सागरच्या घरामध्ये ठेवायची आहे." कार्तिक म्हणतो, "काय आहे याच्यामध्ये?" तेव्हा सावनी म्हणते, की "सागरची बर्बादी." तर इथे सागर आता अंघोळीला आलेला असताना चुकून आता मुक्ता आतमध्ये येते आणि ती दरवाजा बंद करते, त्याच्यामुळे तो लॉक होतो. तेव्हा सागर तो दरवाजा आता उघडायला जातो. तेवढ्यातच आता त्याचा साबणावरून पाय घसरतो आणि तो पडणार. तेवढ्यातच तिथे मुक्ता त्याला सावरायला जाते आणि सागर आणि मुक्ता दोघेही आता खाली पडतात.